बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर जिल्ह्यातील बीड आणि परळी ह्या दोनही मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. परंतु यावर्षी जर पाहिलं तर गेवराई मतदारसंघ देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की याच मतदारसंघापासून आंतरवली सराटीचं जे काही अंतर आहे ते तितकंच जवळ पण आहे. त्यामुळेच आंतरवली सराटीमध्ये काही हालचाली झाल्या तर त्याचा सर्वाधिक प्रभाव जो आहे तो याच मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जाणून येतो आहे. आपल्याबरोबर याच मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार विजयसिंह पंडित आहेत. नेमकी काय रणनीती आखून ते या मैदानात उतरणार आहेत निवडणुकीच्या जाणून घेणार आहोत. राजे, निवडणुकीची बिगुल वाजलेला आहे, परंतु अशामध्येच महायुतीच्या माध्यमातून अद्याप तरी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही आहे. परंतु महायुतीची जी जागा भाजपला आहे ती जागा जे लक्ष्मण पवार आहेत त्यांनी मात्र आताच या निवडणुकीपूर्वीच आपलं हत्यार जे आहे ते टाकून दिलेलं आहे. नाही, मी या मतदारसंघामध्ये महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि मी 2019ची विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं घड्याळ या चिन्हावर लढवली. माझा अतिशय अल्पमतानं पराभव झाला, परंतु मी 94,000 मतदान मला येथील मतदारांनी दिले आणि निश्चितपणानं ते मोठं मला कौल लोकांनी मतदारांनी दिलेला होता. त्याच्यामुळं मी 5 वर्ष सक्रियपणे या मतदारसंघामध्ये काम करतो आहे. मला गेल्या 25 वर्षाचा पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. या मतदारसंघातील प्रश्न, येथील भौगोलिक परिस्थिती, येथील लोक, माणसांचे प्रश्न काय आहेत याचा सर्वकष अभ्यास मला आहे. त्यामुळं यावेळेस मी महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उमेदवार म्हणून इच्छुक आहे. निश्चित आत्ता महायुतीतील जागा वाटपांची चर्चा चालू आहे, वाटाघाटी चालू आहेत राज्यस्तरावर. पक्षश्रेष्ठी जे काही आहेत, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपल्याला सोडून घेऊन मला या ठिकाणी लढवण्याची पुनश्च संधी मिळेल असा विश्वास मला वाटतो. आणि नक्कीच मी म्हणल्याप्रमाणे जुना अनुभव आहे शिवाजीराव पंडित कुटुंबाचं या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 50-60 वर्षाचं राजकारण, समाजकारण आहे. त्याच्यामुळं हा मतदारसंघ आम्हाला जुना नाही आणि सर्व लोक आमचे आहेत. मोठं संघटन बांधणी आहे. बाकीच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, बाकीच्या सहकारी संस्था असतील, ग्रामपंचायती असतील, ह्या 80% ह्या आमच्या विचाराच्या आहेत. त्याच्यामुळं संघटन मोठं आमचं आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आमची बांधणी आहे. त्याच्यामुळं मला संधी मिळेल आणि लोक यावेळेस जे काय आहे, मला या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची सेवा करण्याची, काम करण्याची संधी, या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला देतील असा विश्वास मला वाटतो. 5 वर्षांपूर्वी जर पाहिलं तर गेवराई विधानसभा मतदारसंघातलं राजकीय समीकरण हे निश्चित वेगळं होतं. परंतु यावर्षी जर पाहिलं तर 2 पक्ष फुटलेले आहेत. जसं की ठाकरे फुटलेले आहेत, त्याबरोबर शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी देखील फुटलेली आहे. त्याचा प्रभाव या मतदारसंघामध्ये जाणू शकतो असं देखील शक्यता वर्तवली जाते आहे. राजकीय वर्तुळामध्ये तशा चर्चा देखील आहेत. तर या सर्व आव्हानात्मक गोष्टींना तुम्ही कसं सामोरे जाणार आहे? नाही, मी म्हणलं की आम्ही निवडणुकीपुरतं कधी लोकांमध्ये नाही आहे. तर आम्ही 5ही वर्षी लोकांमध्ये सक्रियपणे काम करतो, लोकांमध्ये जातो. लोकांचे प्रश्न आमच्या स्तरावर, आमच्या क्षमतेप्रमाणे जी काही सत्ता आमच्या ताब्यात आहे त्याच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं ठीक आहे, सध्याची परिस्थिती ही अतिशय काय म्हणतात, थोडंसं संभ्रमावस्था आहे आणि किचकट थोडासा विषय, काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळं शेवटी लोकांपर्यंत जाणं आहे आणि त्याच्यामधनं मार्ग काढून आपल्याला जे काय आहे, लोकांना आपली भूमिका, आपलं विजन, आपलं जाहीरनामा, आपला एजेंडा जो काही आहे, पुढं 5 वर्ष आपण काय काम करणार आहोत, आपण सिंचन क्षेत्राच्या बाबतीत वाढवण्यासाठी काय करणार आहेत, आपण कृषीच्या बाबतीत काय करणार आहेत,
आपण त्या ठिकाणी शिक्षण असेल, आरोग्य असेल, असे वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका असेल, एक आराखडा घेऊन तुम्हाला लोकांसमोर जावं लागेल. आणि नक्कीच फार लोक सुज्ञ आहेत, हुशार आहेत लोक वेळ आणि काळाची वाट पाहत असतात. निश्चित. एक शेवटचा प्रश्न आहे. जरांगे पाटलांची भूमिका तुम्ही काल पाहिली असेल, तर याच अनुषंगाने जर कदाचित त्यांच्याकडनं या ठिकाणी उमेदवार जर दिला तर ती आव्हानात्मक बाब असणार आहे, त्यामुळे त्याला कसं सामोरं जाणं? नाही, जरांगे पाटलांनी जे आहे काल जी भूमिका मांडली, मराठा योद्धा आदरणीय मनोजदादांचं सर्व मी त्यांचं सभा भाषण त्यांचं ऐकलं. त्यांनी सांगितलं की सगळेच्या सगळे आपण मतदारसंघ लढवणार नाही आहेत. जिथं कुठं आपली ताकद आहे, जिथं कुठं योग्य उमेदवार मिळेल, जो येईल, निवडून येणाऱ्या जागेवर आपण उमेदवार उभा करू. आज जे काय आहे, जे इच्छुक आहेत त्यांनी नामनिर्देश जे अर्ज दाखल करून ठेवा. शेवटच्या क्षणी मी जे काय आहे अर्ज तुम्हाला मागे घेण्यासाठी सांगितलं तर तुम्ही मागं तात्काळ घ्यावं लागेल. मला थोडा विचार करू द्या असं मनोजदादांनी सांगितलंय की कुठले मतदारसंघ लढवायचे आहेत आणि कुठले मतदारसंघ आपल्याला लढवायचे नाही आहेत. ती भूमिका अजून दादांनी शेवटच्या क्षणी ते भूमिका घेतील कोणते मतदारसंघ लढवायचे. त्याच्यामुळं सद्य परिस्थितीला वेट अँड वॉच हीच भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेली बरी आहे. निश्चितच एकंदरीत जर पाहिलं तर गेवराई विधानसभा मतदारसंघ हा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की याच ठिकाणावरनं जर पाहिलं तर अंतरवली सरडीचं जे अंतर आहे ते देखील तितकंच जवळ आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचं देखील लक्ष या मतदारसंघामध्ये तितकंच लक्ष आहे. विकास माने, लोकशाही मराठी, गेवराई बीड. चलो.